गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्याला प्राणपणानं लढायची आहे। कारण या निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला, पण आदरणीय मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर ते वातावरण सगळं या मतदारसंघामध्ये आज बदललेलं आहे आणि या मतदारसंघातल्या जनतेने ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपण धैर्यशील माने दादा यांना विजय करायचा आहे। आणि मी दोन मुद्दा तुम्हाला महत्त्वाचा सांगतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं की या वर्षी ऊसाचा FRP न मागता आदरणीय नरेंद्र मोदी यांनी प्रति टन 300 रुपये वाढवलेला आहे आणि इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात FRP कधी वाढला नव्हता। काही लोक म्हणत आहेत की खासदार आम्हाला दिसले नाही। अरे 2-2.5 वर्ष करोना होता, त्याच्यानंतर सरकार बदललं आणि मग वर्ष 1.5 वर्षामध्ये गावागावामध्ये खासदारांनी निधी आणायचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं गेल्या निवडणुकीमध्ये आपण खासदारांना निवडून दिलं मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी, पण त्यांच्या पक्षाचा कॅप्टन उद्धव साहेब यांनी त्यांचं विमान दिल्लीला न्यायच्या ऐवजी लंडनला नेलं। म्हणजे एक नाटक होतं बघा, वराड निघालं लंडनला, तसं उद्धव साहेब लंडनला पोहोचले आणि त्या सगळ्या या कोरोनाच्या महामारीमध्ये खऱ्या अर्थानं थोडासा संपर्क इकडं तिकडं झाला। आताचे उमेदवार म्हणत आहेत की आम्ही गावागावात येऊ, तुम्हाला खासदार दिसला नाही, असं कधी वाटणार नाही। मला सांगा, कोणताही खासदार असला तर 6 महिने अधिवेशन असतं आणि आता हे सांगत आहे आम्ही गावागावात दिसणार, म्हणजे तुम्ही आमचं काही शानगान काढायला येणार आहे का? शेतावर काही पाणी पाजायला येणार आहे का? अरे खासदाराचं काम आहे दिल्लीमध्ये जाऊन कायदे करायचे, खासदाराचं काम आहे जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी सुखकारक कायदे कसे होतील हे बघण्याचं खासदाराचं काम आहे। आणि समोरच्या उमेदवाराला विचारा, अरे तुमचा मुख्यमंत्री होता घर बशा, त्यानं तोंडाला मास्क लावून फक्त एकच सांगितलं म्हणे की तोंडाला मास्क लावा, घरात बसा, बाहेर जाऊ नका, काय माती खावा। अरे 2.5 वर्ष ज्यावेळी 2 वर्ष करोना होता माणसं तडफडून मरत होते आणि हे मात्र महाशय मोबाईलवरनं लाईव्ह सभा घेत होते, जनतेला उपदेश करत होते, माझं घर माझं कुटुंब। मग काय आम्ही वाऱ्यावर सोडलं तर का? आम्ही बसलो तर धरून? हे महाशय बाहेर आले नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना विचारा की 2.5 वर्षामध्ये जनतेसाठी तुम्ही काय केलं? अरे मोदी साहेबांची जर आम्ही यादी वाचायला लागलो, अरे मोदी साहेबांना घराघरामध्ये संडास दिला, मोदी तिने घराघरामध्ये पिण्याचं पाणी दिलं, शेतीला पाणी दिलं, शेतकऱ्याला न्याय दिला, रस्ते दिले, रेल्वे दिले। एवढंच नाही तर हा देश अखंड ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं। अरे या देशाचे पंतप्रधान परदेशामध्ये जायचे पूर्वी ते पंतप्रधान गेलंय कवा आलंय कवा आम्हाला कळत नव्हतं, पण हा भारत देशाचा पंतप्रधान कोणत्याही देशामध्ये गेला तर लाखो लोक तिरंगा झेंडा घेऊन हातामध्ये उभा राहत आहे स्वागताला। अरे 7 समुद्राच्या पलीकडे तिरंगा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी, 7 समुद्राच्या पलीकडे। आता समोरच्या उमेदवाराला विचारा, बाबा तू निवडून जाणार, तुझा पंतप्रधान कोण? तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवताय, अक्षदा वाटताय, पण तुमचा नवरा कोण आहे हे सांगा, कुणावर अक्षदा टाकायच्या? अरे तुमच्या मंडपात नवरदेवच नाही, बर नेमकं नवरदेव आम्ही म्हणायचं कुणाला?
राहुल गांधीला म्हणायचं का बारामतीवाल्याला म्हणायचं का मातोश्रीवाल्याला म्हणायचं? नेमकं म्हणायचं कुणाला? आणि हे वर्ण म्हणत आहेत सरकार आमचंच येणार. अरे तुमचं कसं येणार? त्याला 273 खासदार लागते. ती सेनेचं खासदार यायला पाहिजेत का नाही? तेवढे 2 नाही 3चा आकडा गाठला तर भरपूर झालं. पण 2-3 खासदारांनी काही छपराला फेटा द्यायचा आहे का? काय ठेपा द्यायचा आहे का छपराला? करणार काय? पण मला उद्धव साहेबांचं मी कौतुक वाटतं. भाषणाला उठले की हात असा करतच येते ती. हा महाराष्ट्र माझा आहे. मग आम्ही कुठलं अमेरिकेचं आहे? अरे असा हात करायची काय गरज आहे? पण बिचाऱ्यानं व्यायाम कवा केला नसेल, ती व्यायाम करायला येत असेल. आणि म्हणून निश्चितपणानं या माणसांच्या समोर व्हिजन काहीच नाही. आणि हे म्हणतात या देशाचा विकास झाला नाही. मग तुम्ही रस्त्यावरनं कुणाच्या गाड्या आणताय? मोदीच्या रस्त्यावरनं गाड्या आणताय. तुम्ही म्हणताय विकास झाला नाही. अरे ही महाविकास आघाडी नाही, ही अलीबाबाची टोळी आहे. आणि हे सगळे चोर एकत्रित आली. ती सगळे चोर. मी परवा म्हणलं की पवार साहेबाला सुद्धा मानावं लागेल. 90 कडे गडी निघालाय. पण अजितदादाला तिजोरीची किल्ली दिली नाही. बिचार कमरेला किल्ली लावून हिंडतय. दादा लोंबकाळून कटाळलं. आणि मग दादानं अख्खं घर उचललं आणि निघून आलं. आणि आता आणि वर्ण म्हणत आहे देवेंद्र फडणवीस यांनी घर फोडलं. पवार साहेबांनी किती जणांची घरं फोडली? त्याला गणित आहे का? एकाचं तरी चांगलं केलं का? कम्युनिस्ट पक्ष फोडला, शेका पक्ष फोडला, जनता पक्ष फोडला, मुंडे साहेबांचं घर फोडलं. अरे शरद पवारांचा जर इतिहास काढला तर तो सगळा इतिहास गद्दारीचा आहे, गद्दारीचा. आणि त्याला जाऊन कोण मिळालं? उद्धव साहेब. जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि खावा उष्ट. तुम्ही जाऊन तिथं उष्ट खायला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. गेल्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी जीव तोडून प्रचार केला, जीव तोडून, की महायुतीचं सरकार येणार. आलं सरकार. इथं सामंत साहेब तुम्ही भाग्यवान आहे. तिकडे बी तुम्ही मंत्री, इकडे बी तुम्ही मंत्री. खरंच भाग्यवान आहे. सरकार आल्यावर मी लोकसभेला उभा राहणार होतो हातकणंगल्यामध्ये. देवेंद्र फडणवीसनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हटलं सदाभाऊ लोकसभेला कसं जाताय? तुम्हाला काही इंग्रजी येतंय का हिंदी येतंय? या मला म्हणले तुम्ही हितच राहा, तुम्हाला कॅबिनेट करतो. मला बी वाटलं आता कॅबिनेट होतं. या सरकार आलं म्हणजे तुमच्या नेत्यानं काय केली? हळद आमच्याकडे लावून घेतली आणि लग्नाला त्यांच्यात जाऊन उभा राहिलं. आमचं कॅबिनेट बी गेलं, सगळंच गेलं. गबाळ उचलून आम्ही गावाला आलो. आता कवा तरी त्या बंगल्यावर जाताना ध्यानात येतं हे आपला बंगला होता. पण उदय सामंत साहेब भाग्यवान आहेत. तिकडे बी मंत्री झाले, इकडे बी मंत्री झाले. पण तुम्ही कामाचं आहे. रत्नागिरी जिल्हा खऱ्या अर्थानं तुम्ही उभा केला. ह्या माणसाच्या दारात कधी गेलं तर मोकळ्या हातानं कधी माणूस मागा आला नाही. म्हणजे रत्नागिरी त्यांच्या परिसरामध्ये फिरताना लक्षात येईल की विकास काय असतो. आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीकडे बघत असताना भावनिकतेनं बघू नका. कारण या देशाला एक कणखर नेतृत्व आपल्याला नरेंद्र मोदीच्या रूपाने खऱ्या अर्थानं द्यायचं आहे. आणि म्हणून भावनिक होऊ नका. शेतकरी नेता येईल, त्याला काही सूर या वर्षी आंदोलनात गवासला नाही आणि हाताला बी काही लागलं नाही. चालू मागायच्या ऐवजी ती मागचं मागायला गेलं आणि ती बी उधारी ठेवून आलं. ते रस्ता रोको करत होतं. ह्याला मला वाटतं शिरोलीला
मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितलं आम्ही बैठकीला बोलवतो. मी म्हटलं उचला त्याला, ते असंच करतोय रस्ता रोको. काय लोक म्हणले त्याला तुरुंगात टाकायचं. म्हटलं टाकू नका, आत गडी बसून उपोषण करील आणि पत्रक छापून आणील. मी उपोषणला बसलो होतो. अरे बाबा, ते आता म्हणत आहे माझी अवस्था अभिमन्यू सारखी झाली. अरे तू कधी पांडवाच्या बाजूला होतास का? तू कौरवांच्या बाजूला होतास. आणि अभिमन्यू कुठे होता? पांडवाच्या बाजूने लढत होता. कारण हे त्या घड्यानं मी पक्ष कुठलाच सोडला नाही. महाविकास आघाडीकडे गेलं, इकडं भाजपकडे आलं, सगळ्या ठिकाणी पळ काढला, सगळ्या ठिकाणी काढला. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी ऊसाचं आंदोलन तुम्हाला अजिबात करावं लागणार नाही. त्यामुळं तुम्ही अजिबात घाबरू नका. जर ऊसाच्या कांडीला कोण जर भंगारच्या भावात घेऊन निघाला तर आमच्यासारखी माणसं शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावरती उतरू. आम्ही तिथं शांत बसणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं ही निवडणूक एक देशाला कणखर नेतृत्व आणि नरेंद्र मोदीच्या रूपानं द्यायचं आहे. या भावनेनं खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचंय. राहिली ती 7-8 दिवस. कोण म्हणतं इकडं लय हवा ही जी तिकडं लय हवा, अजिबात नाही. मी तुम्हाला या व्यासपीठावरनं सांगतो, धैर्यशील माने दादा हे 100% 1 लाखाच्या आसपास निवडून येणार म्हणजे येणार. कारण मी वहिनींना म्हणलो पोरगा भाग्यवान आहे, सगळं गडी कामाला लागली ती. 100% नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं हे स्वप्न या मतदारसंघातल्या जनतेचं आहे. आणि मी तर आलेल्या शेतकऱ्यांना मायमाऊल्यांना सांगतो, ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी शपथविधी घ्यायला उभा राहतील त्यावेळी आपलं ऊर भरून आलं पाहिजे की मी एक मत धैर्यशील दादाला दिलं तर म्हणून या देशाचा पंतप्रधान आज शपथविधी घेत आहे. हे मन भरून आलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपानं एक असं वैभवशाली नेतृत्व मिळालंय. काय त्याला घर नाही, लेकरं बाळ नाही, तर त्याला काही शाळा काढायच्या नाही, त्या कॉलेज काढायच्या नाही, काय नाही. मला तर कधी कधी वाटतं हा माणूस ज्या दिवशी निवृत्ती पत्करेल, राजकारणातून थांबेल, त्या दिवशी हा माणूस कुठंतरी तपश्चर्या करत बसलेला आपल्याला दिसेल. कारण अखंड ध्येय देशासाठी वाहणारा हे नेतृत्व नरेंद्र मोदीच्या रूपाने आपल्याला मिळाले. आणि त्यामुळं निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. वाळव्यात काय झालंय? वाळव्यात आम्ही काळजी करू नका, गेल्या वेळी जेवढं मतदान झालंय तेवढं 100% मतदान आम्ही वाळवा आणि शिराळ्यामधून देतो. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ती येऊन सांगते ती वाळव्यातलं बिघाडलं या, मग आम्ही काय घंटा घेऊन बसलो या? अरे बिघाडताय कुठं? कुठंही बिघाडलेलं नाही. तुम्ही तुमच्या भागामध्ये गावामध्ये दक्ष राहा. वाडी वस्तीवर धनुष्यबाणाचं चिन्ह तुम्ही पोचवा. कारण खऱ्या अर्थानं जर मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर सत्ता येणारा बाजूचा खासदार हातकणंगले मतदारसंघातला सुद्धा दिल्लीला गेला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवा. राज्यामध्ये आपली सत्ता आहे, दिल्लीमध्ये आपली सत्ता येणार आहे. आणि मग सत्ता न येणाऱ्या बुडत्या जहाजामध्ये आपण अजिबात बसू नका. आताचे समोरचे उमेदवार म्हणत आहेत हिने गद्दारी केली. आता मला खरं सांगा, समोरच्या उमेदवाराला विचारा, तुमचा बाप सुद्धा छगन भुजबळ बरोबर बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना प्रमुखांना भुडकावून शरद पवाराबरोबर गेलेला होता. त्यावेळीची काय गद्दारी होती? त्यांना एवढंच विचारा, तुम्ही काय काशीवरनं धुवून आला या? अरे तुमचे बी हात बरबटलेले आहेत. परंतु धैर्यशील माने दादा यांनी गद्दारी केली नाही. कारण ते महायुतीतून निवडून आलेले होते, भाजप बरोबर सहकार्यानं निवडून आलेले होते. ते परत आपल्या घरी आले, ती गद्दारी म्हणता येणार नाही. तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या वेळच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला क्रांती, सर्वसामान्य जनतेला क्रांती करायची ही संधी आलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ही जोडगोळी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटावरनं घेऊन जात आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा संवेदनशील
माणूस मी बघितला नाही. एका मुलीनं शिक्षण घेता येत नाही आत्महत्या केल्याबरोबर 100% इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण मोफत करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. माझ्या लेकी बाळींना शिक्षणाची सोय झाली पाहिजे, माझ्या माय माऊलीला पै पाहुण्याकडे जाता आलं पाहिजे, बाजारात जाता आलं पाहिजे म्हणून एसटीचं अर्ध तिकीट करणारा पहिला मुख्यमंत्री महिलांच्यासाठी कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. अरे अजून त्या माणसानं काय कर, लाखो लोकांना सहाय्य दिलं. मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून कुणाला 5 लाख 10 लाख 20 लाख, अरे एवढी मदत महाराष्ट्र सरकारनं केली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य योजनेचा पाया हा देवेंद्र फडणवीस यांनी घातला आणि त्याचा कळस हा एकनाथ शिंदे साहेबांनी उभा केला. हे आपल्याला मान्य करावं लागेल. अरे सामान्य माणसाची दुःख जाणणारी माणसं आहेत आणि म्हणून निश्चितपणानं मी उदय सामंत साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना सांगतो, आता जे जे गडी विरोधात आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरू करा, सगळं गडी रांगत रांगत चालायला लागते. पण तुम्ही काय करताय, नुसतं भ्या दाखवताय सोडून देताय. असलं करू नका. आणि काय आहे हे गडी तुम्हाला सांगतो जे आता विरोधात आहेत हे सगळे भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही यांच्या फायलीवर काढा, पण ते गडी हुशार आहेत. चांगली कडक कापडं घालून जॅकेट घालून तुमच्याकडे इथे ती गोड गोड बोलायला लागते. ती तुम्हाला वाटतं मोठा गडी आला, यो मोठा बिट्टा काही नाही, हे बारका गडी बरोबर ठेवा आणि या मोठ्या गड्यांना मातीत घाला, तरच हा महाराष्ट्र सन्मानानं उभा राहू शकतो. आणि म्हणून निश्चित इथल्या सगळ्या तरुणांना सांगतो की 8 दिवस पायाला फिंगरी बांधून तुम्ही सगळे कामामध्ये राहायला पाहिजे. 8 दिवसामध्ये घराघरात चिन्ह पोचवा. मतदानाला पहिल्यांदा आपली माणसं बाहेर काढा. आपलं मतदान झाल्यानंतर दुपारनंतर राहिलेलं मतदान तुम्ही हातामध्ये घ्या आणि हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण दिल्लीच्या तख्तावरती सन्मानानं गेला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद.